नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्वप्न फिरण्याचे YouTube चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत मुंबई पासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या खोपोलीमध्ये। हे ठिकाण आहे खोपोली, महाराष्ट्र। नवी मुंबईतून इथे पोहोचायला साधारणतः 1.5 ते 2 तास लागू शकतात। हे विमान जुन्या मुंबई पुणे हायवे जवळील विनेगाव परिसरात आहे। हे विमान एअरपोर्ट वर नाही, हे विमान आता उडतही नाही। मग हे विमान इथे आलं कसं? चला तर जाणून घेऊया या बंद पडलेल्या एरोप्लेनची खरी आणि चित्रतर कहाणी। आपल्या समोर दिसत असलेले हे विमान एकेकाळी एअर सहारा कंपनीचे पॅसेंजर एअरक्राफ्ट होते। हे विमान बोईंग 337-400 प्रकारातील होते। हे विमान भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवाशांना घेऊन उड्डाण करीत होते। या विमानाच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला 9 ऑक्टोबर 2005 रोजी। त्या दिवशी हे विमान मुंबई विमानतळावर लँडिंग करत होते। लँडिंग दरम्यान विमान रनवे वरून पुढे गेले, म्हणजे रनवे ओव्हररन झाला आणि विमानाला मोठे नुकसान झाले। एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क नुसार विमानाने मुंबई रनवे 27 वर लँडिंग करताना रनवे ओव्हरशूट केला आणि फ्युजलाजला सिरियस डॅमेज झाले। सुदैवाने या अपघातात विमानातील सर्व लोक सुरक्षित बाहेर पडले। ऑफिशियल डेटानुसार या विमानात 111 प्रवासी होते आणि 6 क्रू मेंबर्स होते आणि सर्व 117 लोक बचावले। अपघातानंतर हे विमान पुन्हा उडवणे शक्य नव्हते। दुरुस्तीचा खर्च खूप जास्त असल्यामुळे विमान सेवेतून त्याला काढण्यात आले। यानंतर विमानातील अनेक महत्त्वाचे भाग काढले गेले, जसे की इंजिन, सिस्टम, केबिन इक्विपमेंट्स आणि असे बरेचसे पार्ट वेगळे करण्यात आले। अखेरीस मुख्य बॉडी पार्ट म्हणजे फ्युजलाज शिल्लक राहिली आणि यानंतर या विमानाचा प्रवास सुरू झाला रस्त्याने। हे विमान मोठ्या ट्रेलर वरून हलवले जात होते। मुंबई मधील चेंबूर भागात हे विमान अडकल्याची नोंदही प्रसिद्ध आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या 2008 च्या रिपोर्टनुसार एअर सहारा फ्लाइट S2226 से हे बोईंग 737 निसलँड वॉटर पार्क खोपोली येथे व्हिजिटर अट्रॅक्शन म्हणून ठेवण्यात आले होते। असं बोललं जातं की यामध्ये तीसमार खान आणि MS धोनी या बॉलिवूड मूवीची शूटिंग झाली आहे। आज हे विमान काळा चौकात खूप जुने झाले आहे। ऊन, वारा, पाऊस, देखभालीच्या अभावामुळे याची अवस्था फार बिकट बनलेली आहे। पण तरी हे ठिकाण ब्लॉगर्स, फोटोग्राफर्स आणि ऍडव्हेंचर लव्हर्ससाठी खूप इंटरेस्टिंग आहे, कारण एका खऱ्या बोईंग 737 विमानाची अशी अवस्था जवळून पाहायला मिळणे ही खूप वेगळी गोष्ट आहे। हे विमान एकेकाळी प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जायचं, पण आज लोक त्याला पाहण्यासाठी डेस्टिनेशन बनवत आहेत। अशाच भन्नाट व्हिडिओसाठी फॉलो करा स्वप्न फिरण्याचे या YouTube चॅनलला।